आपण मीठ पण ॲड करून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे कोकण कौशल चॅनल. तर मित्रांनो, आज शनिवार आहे आणि दुपार आहे. आता आपण ब्लॉग चालू करत आहे. तर आता मम्मी म्हणजे बनवते स्पेशल आपल्यासाठी पावभाजी रात्री जेवणासाठी. तर मित्रांनो, रात्री जेवणासाठी मम्मी आपल्याला पावभाजी आणते. तर बघूया आपण तुम्हाला रेसिपी दाखवतो, काय काय भाजी ॲड केली ते पण दाखवतो. चला या. तर मम्मीने भाजी कापून घेतली. म्हणजे आता काय काय टाकले, बटाटे, हे फ्लावर, गाजर, शिमला मिरची आणि फरसबी आणि वाटाणे. असं आपले मिक्स व्हेजिटेबल आहे, अलग अलग प्रकारचे मस्त. त्या सगळे भाज्या पहिले उकडून घेऊया कुकरमध्ये. सर्वात पहिले आपण आता कांदा कापून घेऊया. मी कांदा का लागणार ह्याला आपण पण टाकायचं, फोडणीला पण टाकतो. अच्छा, शिजायला पण आणि फोडणीला पण टाकतात. मित्रांनो, दुपारचे वाजले इथे आता 2:15. पप्पा तर गेले आता कामाला, ते येतील. दादा पण गेलाय कॉलेजला. हां, 5 म्हणजे 4:30-5 वाजेपर्यंत येतील संध्याकाळपर्यंत. टमाटर पण ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये. आणि आपण धुवून पण घेऊया भाज्या. जेवढे आपण मिक्स व्हेजिटेबल टाकले तेवढे धुवून पण घेऊया. घेतलेल्या त्याच्या कुकरमध्ये टाकूया. टमाटर पण ॲड करूया, शिजवून घेऊया पुन्हा, नंतर स्मॅश करायचे. मी पावभाजी मसाला आणला आहे. अच्छा, आपला पावभाजी मसाला आणला आहे मम्मीने. तर मम्मी टमाटर कापते. आणि मित्रांनो, असं वाटत पण आहे पावसाचा दिवस चालू आहे, पाऊस कधी पडत पण नाही बघा. पूर्ण ऊन तर आला, म्हणजे सावळी आहे थोडी थोडी. ऊन तर वाटत नाही, ऊन तर मला तर नाही वाटत, पण थोडं पण पाऊस आता काय काल आलेला तो टिप्पा पडला, एकदम थेंबा, नंतर परत गेला. अच्छा, पहिले खालची लेअर व्हेजिटेबल, वरती टमाटर, ह्याच्यावरती परत हे भाज्या. कारण की टमाटर पण एक चमच जर टमाटर पण मिक्स केला तर झालं असतं, पण तरी पण. तर आपण कुकर लावून घेऊ. मित्रांनो, आपण जेवढं पाहिजे आपल्याला पाणी ॲड करू शकतो. तर बघूया झाकण लागेल की नाही, कारण की पूर्ण भाजी वरपर्यंत आले. झाकण आहे तर लागेल की नाही माहीत नाही. तुला वाटतं मम्मी लागेल झाकण? बघूया ना. 2 ग्लास पाणी टाकले, तर बघूया झाकण लागेल की नाही. घे, तर एकदम तुझ्या तरीकेने फिक्स करते झाकण. कारण की बाहेर पण येऊ शकतं, असं वरतून आणि शेतीच्या इथून पाणी येऊ शकतं बाहेर. तर ते येणारच, तर आहेच. किती 7-8 शिट्टी ना? ओके, आता याला 7-8 शिट्टी काढायची आहे. तर शिस्तीत बरोबर 5 मिनिट ठेवलं आहे. तर मम्मी बोलते काय भरतं नाही, पाणी वर आलं तर पुन्हा एकदा चिकन होऊन जाईल गॅसवर, पाणी. शिट्टी झाल्या 7-8. पुन्हा हे बघा, हे बोलवते मम्मी की ते पाणी आणि हे होईल. हे बघा, पूर्ण वाफ आहे, वाफ. अबे बंदच नव्हतं. हे बघा, एवढे पाणी जमले इथे आणि पूर्ण डाग ना मम्मी. आता झाले असेल, नाही झाले अजून 2-3 आहे. तर आता मी जेवून घेतो जरा. तर मित्रांनो, आता भाजी उकडून झाली. तर आता आम्ही काढले कुकरवरून. तर हे बघा, नशीब जास्त भाजी वरपर्यंत राहिली शिजून, जरा खाली दाबले मस्त. आता पुन्हा मम्मी हे पूर्ण हे शिजले ना, गरम तर आहे लय. आणि आता आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवते ना, अद्रक लसूण मिरची यांची पेस्ट बनवतो आपण. चल बनव. अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट. आणि आपण पाव पण गाडी बनवायची. जर ठसका लागला मम्मीला. अशी नॉर्मल बनायची की गाडी ना, म्हणजे तेच. थोडंसं पाणी ॲड कर, नको असं होऊन जाईल ना. हे बघा, पूर्ण असं खमंग वास येतं अद्रक लसूण पेस्टचा. ठसका लागते. एकदा फिरवते शेवटचं ना. आपली आता अशी झाली. आता अजून एकदा फिरवायचे, तर बरोबर होऊन जाईल. झाले आपले फायनली पेस्ट बनवून. तर टाईट दाखव मम्मी. हे बघा मस्त.
लसूण बारीक बारीक काय ना मीडियम ठेवायचे. हे बघा अद्रक लसूण आणि मिरची. आणि आता स्मॅश करून घेऊया. आणि मित्रांनो म्हणजे पाव आणणार आहे आम्ही, म्हणजे मम्मी रात्री जेवणार ना आपण, तर पाव आणणार आहे ना. तर मित्रांनो पाव आणणार आहे बेकरीच्या इथून. बघूया ते स्मॅश करून घेतो तोपर्यंत. ते बरं एकदम प्रॉपर स्मॅश करून घेऊया मस्त. आपल्याकडे काय भांडण नोट स्मॅश करा मग ह्याच्याने काय होऊ शकतं असं काय नाही, नंतर ते होऊनच जाईल भाई टाकताना ना मम्मी. आणि काय मोठा टोप घ्यायचा ना हावाला, हा जो खालचा आहे ना एकदम शेवटचा हावाला तो मोठा टोप घ्यायचा. मित्रांनो इथं ना मी अंजना असंच म्हणजे कुठलं बी टाकलेलं, हे टॅमॅटोचं बी टाकलं तर उगलं आहे थोडं. आणि दुसऱ्या साईडला पण टाकलं आहे. हे बघा इथे व्हाईट दिसतं, हे थांब दाखवतो. हे बघा हे दिसतं, हे व्हाईट ते म्हणजे वाल टाकलेलं ते आले जरा वरती. हे बघा. आणि काकाने दिलेलं आपल्याला पान, ते आता हां चांगलंच आहे, होईल आता. पाणी तर टाकतो रोज तरी पण होईल, हां होईल. आणि आपली तुळस येत, पाऊस तर काय वाटत नाही येणार आहे आज पण. आणि बघा आपली काय मिरची बघा वाढली आहे, वरपर्यंत गेली आहे बघा, वरपर्यंत मिरची गेली आहे बघा. आणि त्याला अजून एकच मिरची लागली, दुसरीकडे काय दिसत तर नाही. त्याला पानं फुटतात आहे. आपला कढीपत्ता, आपला हा मनी प्लांट. झालं मम्मी करून स्मॅश झालं. थोडंसं बाकी ते तर होऊन जाईल ना बाहेर टाकताना टोपामध्ये, म्हणजे बनवताना होऊन जाईल. मित्रांनो दादाला तर माहीत नाही की पावभाजी बनवते, त्याला सरप्राईज होईल. पप्पाला सांगितलं आम्ही आता, दादाला माहीत आहे. दादाला आता सरप्राईज मिळेल मस्त पावभाजीचं ना मम्मी. दादाला सरप्राईज मिळेल ना पावभाजीचा, त्याला माहीतच नाही विचारायला. मस्त वरतून आम्ही पाव पण आणणार आहे. मित्रांनो मी जेवण पण घेतलं आहे, कधीच जेवलो मस्त. गाजर, टमाटर, फ्लावर, बटाटा. हां ते सुगंध चांगला येते ना उकडलेल्या भाजीचा. शिमला मिरची, सगळे आम्ही सगळे व्हेजिटेबल टाकले एक एक करून, जेवढे आम्ही पाहिजे तेवढे सगळे टाकले. किती जरा व्हिडिओ बघतो, न्यूज गेमिंगचे व्हिडिओ. आपले स्मॅश पण झालेले भाजी. ते आपले हे पण आहे पेस्ट. कढई ठेवली आपण, तेल गरम झालं. आता आपण राई टाकूया आणि आपण कढीपत्ता ॲड करूया, आपल्या झाडाचा कढीपत्ता. बघा तेल किती उडतंय. हा आता आपण टमाटर पण ॲड करूया. आपण म्हणजे भाजीला पण टाकलं आहे कुकरमध्ये, आणि आपण कढईमध्ये पण म्हणजे फोडणी देताना पण टाकूया टमाटर. हे काय कांदा नको, कारण की कांदा टाकलं जरा गोडसम झालं तर म्हणून टमाटर टाकतो. टमाटर शिजू जरा म्हणून नंतर आपण भाजी टाकूया पावभाजी. आपण मीठ पण ॲड करून घेऊया, एकदम प्रॉपर मिक्स करून घेऊया, एकदम प्रॉपर मस्त की मिक्स करायला शिजून. आता आपण पेस्ट टाकूया अद्रक लसूण मिरचीची, मस्त मिक्स करूया. मम्मी ही पण शिजायला पाहिजे ना, ते तर ही पण शिजून घेऊया टमाटरसोबत. पहिले थोडीशी आता टाकूया, नंतर भाजीसोबत टाके पूर्ण. आपले रोजचे घरचे मसाले ॲड करूया, हळद, गरम मसाला आणि आपलं मिक्स मसाला आणि आपला तिखट मसाला. मस्त आपण मस्त मिक्स करून घेऊया पूर्ण. ह्याला पण शिजू द्या मसाल्याला. तर आपण नंतर थोडंसं पाणी पण ॲड करूया, थोडं म्हणजे पाण्याचं ॲड करायला लागणार थोडंसं. पण भाजी टाकूया आपण मिक्स व्हेजिटेबलची, जे आपण आता स्मॅश करून ठेवले ते. जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं टाकू शकतात तुम्ही, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे आणि झणझणीत पाहिजे तेवढी भाजी टाकू शकतात. आणि आम्ही हा मसाला आता आणला तो पण टाकतो, ॲव्हरेजचा पावभाजी मसाला. मग पाणी ॲड करायचं ह्याच्यामध्ये थोडासा पाणी ॲड करायला लागणार आहे. स्पेशल पावभाजी मसाला ॲड करूया. हा कलर बघा काय. आणि पावभाजी मसाला टाकण्याच्या अगोदरच पावभाजीचा फ्लेवर येतोय, सुगंध. मस्त मिक्स करून घेऊया. ग्लास पाणी ॲड करूया, मस्त सुगंध आला, फ्लेवर झाला, मस्त सुगंध आहे बघा. हा मस्त काय रेसिपी झाली आजची, मस्त. हो आता वाढतं पावभाजी आणि चपाती. पाव पण आहे आपल्याला, पाव आलेलं आहे.
तर मस्त आता इथे पावभाजी आहे आणि इथे आंबूळ बटाट. दादा आणि पटेल. हे बघ हे तर बोललाच नाही तू. हा हे आपले बोंबील आहेत बघा. बोंबील आहे एवढी छोटी. ते महाग झाली ना मच्छी आता. पावसातून मच्छी भेटत नाही. हा आता कुठे जातात कुठे बघा, त्याच्यामुळे महाग झाले. मस्त टेस्ट करणार आहे अमूल बटर पावभाजी. मस्त पप्पा टेस्ट कर सांगणार आहे पावभाजी. मस्त वरती बटर पण टाकलं आहे. हा कशी आहे? छान आहे. मस्त. पण तिखट एवढी नाही झाली. तू बोलते तिखट झाली आहे. कमी वाटत नाही एवढी टाकायचं. तिखट नाही, तिखट वाटत नाही एवढी, पण कमी टाकायचं टेस्ट. छान आहे. मस्त. आता पप्पा जेवतील, जेवून घेऊ दे मस्त. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय बाय.